नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवीन प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे निर्देशांक. त्यालाच इंग्लिशमध्ये इंडेक्स नंबर अशी सुद्धा म्हटले जाते. तर या निर्देशांकाचा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. तर निर्देशांक म्हणजे काय? तर या शब्दावरूनच आपल्या लक्षात आलं असेल की निर्देशांक म्हणजे निर्देश करणारा अंक म्हणजेच इंडेक्स नंबर. यावरून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल होत असतात, म्हणजेच तेजी मंदी असेल किंवा वेगवेगळ्या घटकांमध्ये चढ उतार होत असेल, त्या घटकांचा निर्देश करणे म्हणजेच त्या घटकांमध्ये वाढ होत आहे की घट होत आहे याबद्दलची निश्चित आकडेवारी शोधणे, त्याचा समावेश निर्देशांक या प्रकरणामध्ये होतो. तर बघा, प्रस्तावना बघूया आपण. निर्देशांक हे अर्थशास्त्रातील सर्वाधिक वापरले जाणारे संख्याशास्त्रीय साधन आहे. निर्देशांक म्हणजे एका ठराविक कालावधीत चलामधील बदल किंवा चलाच्या समुदायातील बदल मोजण्यासाठीचे एक साधन आहे. निर्देशांक मूलतः किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता. आजच्या काळात भांडवलातील बाजारातील किमती, राहणीमानाचा निर्देशांक, औद्योगिक आणि कृषी मालाचे उत्पादन, निर्यात, आयातीमधील बदल इत्यादी घटकांसह विविध क्षेत्रामधील कल मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. निर्देशांकाचे प्रत्यक्षपणे मोजमाप करता येत नाही, पण त्यातून सापेक्ष बदल दर्शविता येतो. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की निर्देशांक हे अर्थशास्त्रामधील सर्वाधिक वापरले जाणारे एक संख्याशास्त्रीय साधन आहे. तर हे निर्देशांक म्हणजे अर्थशास्त्रामध्ये सर्वाधिक जे साधन वापरले जाते त्यापैकी सर्वात जास्त वापरणारे साधन म्हणजेच निर्देशांक. अर्थशास्त्रामध्ये ज्या काही मापनाच्या पद्धती असेल त्यापैकी संख्याशास्त्राच्या माध्यमातून निर्देशांकाचा अभ्यास केला जातो. तर निर्देशांक मोजण्यासाठी एक विशिष्ट असा कालावधी असतो. म्हणजे या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा 3 महिन्याची जी काही कालावधी असेल, त्या कालावधीमध्ये जो काही चल असेल, गुंतवणूक असेल, बचत असेल, आयात असेल, निर्यात असेल, ह्या सर्व ज्या काही अर्थशास्त्रीय संकल्पना आहे यामधील बदल मोजण्यासाठी एक साधन म्हणून निर्देशांकाचा वापर केला जातो. निर्देशांकातील चल म्हणजेच आपण पाहिलं की बचत, गुंतवणूक, आयात, निर्यात, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय गुंतवणूक, हे सर्व काही जे अर्थशास्त्रीय चल आहे किंवा चलातील जे समुदाय आहे त्या सर्व घटकांचा मोजमाप करण्यासाठी निर्देशांक हे एक साधन आहे. ही गोष्ट लक्षात आली की निर्देशांक कशासाठी वापरला जातो? तर अर्थव्यवस्थेमध्ये जे काही आर्थिक चल असतील त्या चलांचा अभ्यास करण्यासाठी, आणि ते चल कसे असतात? एका विशिष्ट कालावधीमधील असतात. ठराविक कालावधी ठरवलेला असतो आणि त्या कालावधीमधील या चलामधील जे काही बदल असतात त्या चलातील बदल म्हणजेच मोजमाप निर्देशांकाद्वारे केला जातो. तर सर्वात आधी निर्देशांकाचा वापर कशासाठी केला गेला? तर किंमत पातळीमधील जो बदल होता, किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी सर्वात आधी निर्देशांकाचा वापर केला गेला होता. किंमत पातळी म्हणजे किमतीमधील चढउतार असेल, अचानक किमती वाढल्या असतील एखाद्या वर्षी किंवा एखाद्या वर्षी अचानक त्या वस्तूच्या किमती कमी झाल्या असतील, तर त्या दोन्ही वस्तूंची तुलना करण्यासाठी आपल्याला निर्देशांकाचा वापर महत्त्वाचा ठरतो. निर्देशांकाच्या माध्यमातून आपण त्या मागच्या वर्षीच्या किमतीपेक्षा या वर्षीच्या किमती किती प्रमाणात वाढ झाली किंवा किती प्रमाणात घट झाली यासाठी निर्देशांकाचा मूलतः वापर करण्यात येत होता. परंतु सध्याच्या कालावधीमध्ये निर्देशांकाचा वापर भांडवल बाजारातील किमती
राहणीमानाचा निर्देशांक, औद्योगिक आणि कृषी मालाचे उत्पादन, निर्यात आयातीमधील बदल इत्यादी घटकांसाठी सुद्धा हे जे घटक आहेत त्या घटकांतील बदलांचा अभ्यास करण्यासाठी निर्देशांकाचा वापर करण्यात येतो. याआधी सुरुवातीला निर्देशांकाचा वापर फक्त किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी करण्यात येत होता, परंतु आधुनिक कालावधीमध्ये निर्देशांकाच्या सहाय्याने जे काही बाजारातील किमती असेल, भांडवल बाजारातील राहणीमान असेल, औद्योगिक आणि कृषी मालाचे जे काही उत्पादन असेल, आयात निर्यात असेल, ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला निश्चित सुसूत्रतापणा आणण्यासाठी त्या गोष्टीचं मोजमाप करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी निर्देशांकाचा वापर करून त्या सर्व गोष्टींमध्ये जे काही चढउतार होत असतील, बदल होत असतील, त्याचा अभ्यास निर्देशांकाच्या सहाय्याने करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे निर्देशांकाचे प्रत्यक्षपणे मोजमाप करता येत नाही, परंतु त्यातून सापेक्ष बदल दर्शवता येतो. आता निर्देशांकाच्या माध्यमातून जे काही किंमत पातळीमधील बदल असेल, आयात निर्यातीतील बदल असेल किंवा उत्पादनातील जे काही चढउतार असेल, त्या सर्व घटकांचा अभ्यास निर्देशांकाच्या माध्यमातून करण्यात येतो, परंतु त्यामध्ये प्रत्यक्षपणे त्याचे मोजमाप करता येत नाही. निर्देशांकाच्या माध्यमातून त्याची प्रत्यक्षपणे आपण मोजमाप करू शकत नाही किंवा त्याची प्रत्यक्षपणे आकडेवारी काढू शकत नाही, परंतु त्यातून सापेक्ष बदल काय आहे त्याचा अभ्यास निर्देशांकाच्या माध्यमातून करण्यात येतो. सापेक्ष बदल म्हणजे काय की मागील वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या जर एखादी वस्तू असेल, XYZ जी काही वस्तू असेल, त्या वस्तूंची किंमत मागील वर्षीपेक्षा यावर्षी कितीने वाढली किंवा कितीने कमी झाली, म्हणजे त्या किमतीमधील चढ उताराचा अभ्यास निर्देशांकाच्या माध्यमातून करण्यात येतो. त्याचप्रमाणे कृषी उत्पादन असेल किंवा औद्योगिक उत्पादन असेल, या उत्पादनामध्ये मागील 10 वर्षामध्ये कसा काय बदल होत गेला किंवा वाढ होत आहे की घट होत आहे, त्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी निर्देशांक महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याचप्रमाणे लोकांचे काही राहणीमान असेल, मागील 15 वर्षाच्या आधी जे राहणीमान असेल त्यापेक्षा सध्याच्या कालावधीमध्ये जे लोकांचे राहणीमान असेल त्यामध्ये कशाप्रकारे वाढ होत गेली किंवा त्यांच्या राहणीमानाचा दर्जा कशाप्रकारे वाढला याचा अभ्यास निर्देशांकाच्या माध्यमातून करण्यात येतो, परंतु तो दर्जा किती प्रमाणात वाढला त्याची निश्चित आकडेवारी निर्देशांकाच्या माध्यमातून करण्यात येत नाही. फक्त त्यातून सापेक्ष बदल निर्देशांकाच्या माध्यमातून दर्शवण्यात येतात. सापेक्ष बदल म्हणजे आधीच्या कालावधीपेक्षा सध्याच्या कालावधीमध्ये त्या वस्तूमध्ये कशा प्रमाणात बदल झाला याचा अभ्यास निर्देशांकाच्या सहाय्याने करण्यात येत आहे. पहा, निर्देशांकाचा उगम कशा प्रकारे झाला त्याची माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. तर 17व्या शतकातील एक प्रख्यात इंग्रजी लेखक राईस वॉन हे त्यांच्या जन्मभूमीच्या मागील शतकातील किमतीचे जे वाढी आहे त्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. 18व्या शतकाच्या सुरुवातीला निर्देशांकाचा वापर करून अभ्यास झाला होता. 1707 विल्यम्स फ्लीटवूडने 1440 ते 1460 आणि 1668 ते 1706 या कालावधीत गहू, ओट्स, बीट, कापड, मांस इत्यादी वस्तूंच्या किमतीची तुलना केली होती. या अभ्यासाचे निकष क्रॉनिकॉन प्रिसिओसम 1707 यांच्या कामात सादर केले आहेत. 1738 फ्रान्सच्या चार्ल्स डी फेरे ड्युटो याने 1508 आणि 1735 या 2 कालावधीसाठी एक सरासरी निर्देशांक तयार केला आणि समान वस्तूच्या यादीतील खर्चाची तुलना केली. J.R. कार्ली इटालियन असून त्यांच्या कामात निर्देशांक प्रथमच नोंदविला असून दिसून येतो. त्यांनी 1764 सापेक्ष किमतीसाठी साधा सरासरी पद्धतीने सुधारित रूप वापरले. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की निर्देशांकाचा उगम कसा होत गेला. त्यासाठी एक माहिती दिली आहे की 17व्या शतकातील प्रख्यात लेखक
राईसवान हे त्यांच्या जन्मभूमीच्या मागील शतकातील जी किमती होत्या त्या किमतीच्या वाढीबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे 18व्या शतकातील सुरुवातीला निर्देशांकाचा वापर करून अभ्यास झालेला होता. म्हणजे 17व्या शतकामध्ये काही व्यक्तींनी निर्देशांकाचा अभ्यास म्हणजे निर्देशांक वापरून किंमत वाढी जी आहे त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 18व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा निर्देशांकाचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर 1707मध्ये विल्यम फ्लीटवूडने 1440 ते 1460 आणि 1668 ते 1706 या कालावधीसाठी जे काही शेतीमधील उत्पादन होते, गहू, ओट्स, बीन्स, कापड, मांस इत्यादी वस्तूंच्या किमतींची तुलना केली. म्हणजेच या ज्या कालावधी दिला त्या कालावधीमधील शेती उत्पादन जे होते त्या उत्पादनाच्या किमतीची तुलना त्याने केली. त्याचप्रमाणे या अभ्यासाचे निकष क्रॉनिकॉन प्रिसिओसम 1707 यांच्या कामात सादर केले आहेत आणि त्यांनी जो अभ्यास केला त्यांचे निकष आहेत ते क्रॉनिकॉन प्रिसिओसम यांनी 1707च्या कालावधीत सादर केले. त्याचप्रमाणे 1738मध्ये फ्रान्सचा चार्ल्स डी फेरो ड्युटो याने 1508 आणि 1735 या दोन कालावधीसाठी एक साधा सरासरी निर्देशांक तयार केला. या कालावधीसाठी जो ड्युटो होता त्यांनी एक साधा सरासरी निर्देशांक तयार केला आणि समान वस्तूच्या यादीतील खर्चाची तुलना केली. म्हणजे ज्या काही वस्तू असतील समान यादीतील वस्तू त्याची तुलना त्याने केली या दोन कालावधीमध्ये. त्याचप्रमाणे G.R. कार्ली इटालियन असून जे अर्थशास्त्रज्ञ होते G.R. कार्ली ते इटालियन अर्थशास्त्र असून त्यांनी त्यांच्या कामात निर्देशांक प्रथमच नोंदविला. म्हणजे यांनी काय केलं, आपल्या निर्देशांकाची सर्वप्रथम नोंद केली. त्याचप्रमाणे 1764मध्ये सापेक्ष किमतीसाठी साध्या सरासरी पद्धतीचे सुधारित रूप वापरले. अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की 17व्या शतकापासून निर्देशांकाचा अभ्यास करण्यास सुरुवात झालेली होती आणि त्याच्या सहाय्याने ज्या काही किमती असेल, वस्तूच्या किमतीमधील वाढ असेल, वेगवेगळे जे गहू असेल, बीट्स असेल, ओट्स असेल म्हणजे शेती उत्पादन असेल त्या वस्तूंच्या किमतीची तुलना करण्यासाठी सुरुवातीला निर्देशांकाचा वापर करण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अर्थशास्त्रीय दृष्ट्या निर्देशांकाची आपण व्याख्या पाहूया. सर्वात प्रथम पहिली जी व्याख्या आहे ती आहे स्पाइगेल या अर्थशास्त्रज्ञांची. त्यांनी असं म्हटलं आहे की भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न, व्यवसाय इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखवण्यासाठी वापरलेले सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक होय. तर यावरून आपल्या लक्षात आलं असेल की भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात म्हणजे भौगोलिक जे काही स्थान असेल, भौगोलिक स्थान जसं महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, जम्मू काश्मीर असेल, हे जे भारतातील स्थान आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे देश असतील, भारत असेल, श्रीलंका असेल, जपान असेल, इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, म्हणजेच भौगोलिक स्थान त्याचप्रमाणे वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये, त्याच भौगोलिक स्थानासोबत इतर जे वैशिष्ट्ये आहे ते वैशिष्ट्य म्हणजे उत्पन्न, व्यवसाय इत्यादींचा सापेक्ष कसा बदल, तर इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखवण्यासाठी हे जे घटक आहे भौगोलिक स्थान, वेळ त्याचप्रमाणे उत्पन्न, व्यवसाय इत्यादींचा सापेक्ष बदल जो आहे या बदलाचे किंवा यातील बदलाचे प्रमाण दाखवण्यासाठी वापरलेले सांख्यिकीय साधन म्हणजेच निर्देशांक होय. या ज्या घटकातील बदलाचे प्रमाण दाखवण्यासाठी वापरलेले एक सांख्यिकीय साधन म्हणजेच निर्देशांक होय. या निर्देशांकाच्या सहाय्याने आपल्याला वेगवेगळ्या भौगोलिक स्थानामधील, वेळेमधील
जे काही उत्पन्न असेल, व्यवसाय असेल इत्यादींच्या सापेक्ष बदलाचा अभ्यास करण्यासाठी निर्देशांक वापरला जातो. म्हणजेच या घटकामध्ये जे काही बदल असेल त्या घटकांचा अभ्यास आपल्याला निर्देशांकाच्या माध्यमातून करण्यात येतो. अशा प्रकारे स्पायगेल या अर्थशास्त्रज्ञांनी आपली व्याख्या मांडलेली आहे. पुन्हा एकदा आपण बघूया व्याख्या. स्पायगेल हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. स्पायगेल हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी निर्देशांकाची पहिली व्याख्या केलेली आहे. ती म्हणजे भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्पन्न, व्यवसाय इत्यादींचा सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दर दाखवण्यासाठी वापरलेले सांख्यिकीय साधन म्हणजे निर्देशांक होय. त्याचप्रमाणे दुसरी जी व्याख्या आहे ती आहे क्रॉस्टन आणि काडवन या अर्थशास्त्रज्ञांची. हे अर्थशास्त्रज्ञ आहे क्रॉस्टन आणि काडवन यांनी आपली व्याख्या मांडलेली आहे. बघा, निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते. यांनी असं म्हटलं की निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला आहे. शृंखला कशी असते? एका मागोमाग एक अशी त्याला जोडलेली जी मालिका असते म्हणजे शृंखला असते की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील, काल म्हणजे जो काही काळ असेल, काल, आज, परवा आणि स्थान वेगवेगळ्या, जसं आधीच्या व्याख्या आपण मध्ये पाहिलं की वेगवेगळ्या देशामधील जे काही त्या वस्तूच्या किमती असेल, उत्पादन असेल, उत्पन्न असेल, गुंतवणूक असेल, असे जे घटक असतात त्या घटकांच्या पद्मात म्हणजे हे जे पद्माला असतात त्या बदलाचे मापन आपल्याला निर्देशांकाच्या सहाय्याने करता येते. यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलं आहे की निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला, हा शब्द महत्त्वाचा आहे की संख्यांची अशी शृंखला आहे की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते. म्हणजेच क्रॉस्टन व काडवन हे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांनी आपली व्याख्या अत्यंत सोप्या शब्दात मांडली आहे की संख्यांची शृंखला अशी की ज्या आधारे आपल्याला काल व स्थान पदमालेतील बदलाचे प्रमाण किंवा बदलाचे काही मापन हे असेल मापन करता येते. अशा प्रकारे निर्देशांकाची व्याख्या केली आहे. पहिली व्याख्या आहे स्पायगेल व दुसरी व्याख्या आहे क्रॉस्टन आणि काडवन या अर्थशास्त्रज्ञांची. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण निर्देशांकाचे जे काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया. तर निर्देशांकाचं पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे. तर निर्देशांक हे कसं साधन आहे? तर एक सांख्यिकीय साधन आहे. सांख्यिकीय साधनाच्या माध्यमातून आपल्याला त्या निर्देशांकाचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे निर्देशांक हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे आणि ते शेकडेवारीत काढण्यात उपयुक्त ठरते. तर दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये काय सांगितलं आहे की निर्देशांक हे काय आहे की सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे. आपल्याला सरासरी माहिती असेल, या आधीच्या वर्गामध्ये आपण सरासरीच्या माध्यमातून संख्याशास्त्रामध्ये जे काही बदल असतात ते बदलाचा अभ्यास सरासरीच्या माध्यमातून केलेला आहे. त्याचप्रमाणे निर्देशांक सुद्धा हे सरासरी काढण्याचे एक विशिष्ट साधन आहे आणि ते सरासरी शेकडेवारीमध्ये काढण्यास, कशामध्ये? तर शेकडेवारीमध्ये काढण्यास उपयुक्त ठरते. म्हणजे सरासरीच्या माध्यमातून आपल्याला ती जी आकडेवारी असेल ती आकडेवारी शेकडेवारीच्या माध्यमातून काढण्यासाठी उपयुक्त ठरते. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे एका विशिष्ट काळात किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील एक किंवा जास्त संबंधित चलांचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकीय साधनांचा उपयोग होतो. तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल की तिसरं जे वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये सांगितलं की विशिष्ट काळ किंवा दोन भिन्न काळात किंवा दोन भिन्न स्थानातील
विशिष्ट काळ असेल किंवा दोन भिन्न काळ असेल किंवा दोन भिन्न स्थान असेल म्हणजेच प्रदेश असेल किंवा जास्त संबंधित चलांचे, जास्त संबंधित चल म्हणजे जसं बचत असेल, गुंतवणूक असेल, उत्पादन असेल, वितरण असेल, उपभोग असेल, हे काही जे अर्थशास्त्रीय चल आहेत त्या चलांचे परिमाण मोजण्यासाठी निर्देशांक या सांख्यिकी साधनांचा उपयोग होतो. म्हणजे हे जे अर्थशास्त्रीय चल आहेत त्या चलांचा अभ्यास विशिष्ट काळात, स्थळात किंवा दोन भिन्न काळात करण्यासाठी निर्देशांकाचा वापर करण्यात येतो. त्यानंतर चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आहे जो निर्देशांक एका चलाच्या सहाय्याने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात. याउलट जो निर्देशांक चलाच्या गटापासून तयार केला जातो त्याला संयुक्त निर्देशांक असे म्हणतात. तर यावरून आपल्या लक्षात आलं असेल की जो निर्देशांक एका चलाच्या सहाय्याने, हे जे वेगवेगळे चल आहे त्यापैकी एका चलाच्या सहाय्याने जो निर्देशांक मोजला जातो त्याला काय म्हटले आहे तर एकीकृत निर्देशांक. हा शब्द लक्षात ठेवा, एकीकृत निर्देशांक असे त्याला म्हटले जाते. ज्या चलाच्या सहाय्याने फक्त एकाच चलाचा अभ्यास करण्यात येतो त्याला एकीकृत निर्देशांक असे म्हटले जाते. याउलट ज्या निर्देशांकाच्या सहाय्याने जे वेगवेगळे चल आहे त्या चलाच्या गटापासून तयार करून त्याचा जो निर्देशांक तयार करून अभ्यास केला जातो त्यालाच संयुक्त निर्देशांक असे म्हटल्या जाते. म्हणजे एका चलाचा जर अभ्यास होत असेल तर त्याला एकीकृत निर्देशांक असे म्हटले जाते आणि चलाच्या गटापासून जो निर्देशांक तयार होतो आणि त्या निर्देशांकाच्या माध्यमातून जो अभ्यास करण्यात येतो त्याला संयुक्त निर्देशांक असे म्हटले जाते. हे चौथं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते पाचवं वैशिष्ट्य म्हणजे निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो. तर निर्देशांक हा विद्यार्थी मित्रांनो जे चालू वर्ष असेल त्या चालू वर्षासाठी निर्देशांक तयार करण्यात येतो. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. नेहमी लक्षात ठेवा की निर्देशांक जो असतो तो चालू वर्षासाठी तयार करण्यात येतो. म्हणजे जे आता वर्ष चालू असेल त्या चालू वर्षासाठीच निर्देशांक तयार करण्यात येतो. त्यानंतर सहावं जे वैशिष्ट्य आहे ते आहे ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष असे म्हणतात. आता जर आपल्याला सन 2021मध्ये एका विशिष्ट वस्तूची किंमत मोजायची आहे त्यासाठी आपल्याला निर्देशांक तयार करायचा आहे. समजा जर आपल्याला गव्हाच्या उत्पादनाच्या किमतीमध्ये जर बदल झाला असेल 2021मध्ये, त्या किमतीचा जर अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला एक आधार वर्ष गृहीत धरावं लागतं. म्हणजे निर्देशांक तयार करण्यासाठी एका विशिष्ट काळापासून तर सध्याच्या काळामध्ये म्हणजे 2021मध्ये जर आपल्याला त्या गव्हाच्या किमतीची तुलना करायची असेल तर आपल्याला एक मूळ वर्ष गृहीत धरावं लागतं किंवा ते आधार वर्ष म्हणून आपल्याला त्याचा स्थापना करावी लागते. जसं जर आपण पाहिलं की समजा आपण सन 2010-11च्या तुलनेत 2020-21मध्ये गव्हाच्या किमतीमध्ये कशाप्रकारे बदल झाला याचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सन 2010-11 हे वर्ष मूळ वर्ष गृहीत धरावं लागेल. कारण की त्या वर्षाच्या गव्हाच्या किमतीमध्ये जो बदल झाला असेल त्या तुलनेत सन 2020-21मध्ये गव्हाच्या किमतीमध्ये जो काही बदल झाला असेल त्याची तुलना आपल्याला योग्य प्रकारे करता येते. त्यासाठीच आपल्याला ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष असे म्हटल्या गेलेले आहेत. मूळ वर्ष कुठलेही असू शकते, त्यामध्ये बदल करता येतात. म्हणजे 9-10 असेल किंवा 19-20 असेल किंवा 15-16 असेल, अशा प्रकारे मूळ वर्षामध्ये बदल करण्यात येतात आणि त्या मूळ वर्षाच्या तुलनेमध्ये सध्याच्या कालावधीमध्ये त्या वस्तूच्या किमतीत किती प्रमाणात बदल झाला त्याचा अभ्यास निर्देशांकाच्या सहाय्याने करण्यात येतो. त्यानंतर सातवं जे वैशिष्ट्य आहे ते आहे मूळ वर्षात किंमत निर्देशांक हा नेहमी 100 असतो असे गृहीत धरला जातो आणि त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे मोजला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपण मूळ वर्ष गृहीत धरले आहे त्या मूळ वर्षातील
निर्देशांक, जो काही किंमत निर्देशांक आहे तो काय आहे 100 असे गृहीत धरला जातो. जे काही मूळ वर्ष आपण गृहीत धरलेलं आहे आणि त्या मूळ वर्षातील त्या वस्तूचा जो निर्देशांक असतो तो नेहमी 100 असतो. बघा इथे दोन गोष्टी लक्षात आल्या असेल की सुरुवातीला आपल्याला मूळ वर्ष गृहीत धरायचं आहे आणि त्या मूळ वर्षाचा जो निर्देशांक असतो तो निर्देशांक नेहमी किती असतो 100 असतो आणि त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे मोजला जातो. आता त्या मूळ वर्षामध्ये जो निर्देशांक आहे तो 100 असा गृहीत धरलेला आहे आणि त्यानुसार चालू वर्षामध्ये त्या वस्तूच्या किमतीत किती प्रमाणात बदल झाला, वाढ झाली असेल किंवा घट झाली असेल, जे काही असेल त्याचा अभ्यास आपल्याला त्या निर्देशांकाच्या सहाय्याने करावा लागतो. त्यानंतरचं जे 8वं वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे की अर्थव्यवस्थेतील कल व बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर केला जातो, म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत असेल वायुभार मापक ही संज्ञा वायूचा भार मोजण्यासाठी करण्यात येते आणि त्या माध्यमातून आपल्याला योग्य प्रकारे त्या वायूची तुलना करण्यात येते. परंतु अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल होत असतात, चढ उतार असेल, तेजी मंदी असेल, ह्या सर्व घटकांमधील जे काही बदल असेल, अर्थव्यवस्थेचा कल असेल किंवा बदल मोजण्यासाठी निर्देशांकाचा वापर करण्यात येतो आणि म्हणूनच त्याला काय म्हटले आहे की आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे म्हटले गेलेले आहे. हे इथं अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जो काही निर्देशांक आहे तो निर्देशांक अर्थव्यवस्थेमधील जे काही बदल होत असतील त्या बदलांचं मापन निर्देशांकाच्या सहाय्याने करण्यात येतो. म्हणून निर्देशांकाला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे म्हटले गेलेले आहे. हा शब्द इथे लक्षात ठेवा, आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असे सुद्धा निर्देशांकाला म्हटले गेलेले आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निर्देशांक म्हणजे काय, निर्देशांकाचा वापर कशासाठी करण्यात आला, त्याचप्रमाणे निर्देशांकाच्या सहाय्याने जे अर्थशास्त्रातील वेगवेगळे चल असेल, बचत, गुंतवणूक, उत्पादन, आयात निर्यात, राहणीमान, किमती, ह्या सर्व घटकांमधील जे काही बदल असतील त्या बदलांचा अभ्यास निर्देशांकाच्या सहाय्याने करणे अतिशय सोपे जाते आणि त्यावरून अर्थशास्त्रामधील जे वेगवेगळे घटक असतात त्याची तुलनासुद्धा करण्यात येते. त्याचप्रमाणे निर्देशांकाच्या 2 व्याख्या आपण अभ्यासल्या. पहिली व्याख्या आहे स्पायगेल या अर्थशास्त्रज्ञांची आणि दुसरी व्याख्या आहे क्रॉस्टन आणि गॉर्डन या अर्थशास्त्रज्ञांची. त्याचप्रमाणे आपण निर्देशांकाच्या वैशिष्ट्यांचा सुद्धा आजच्या तासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यासू. धन्यवाद.